पुण्यात कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा विद्यापीठातच धडक मोर्चा। शेकडो विद्यार्थ्यांचा पुणे विद्यापीठात धडक मोर्चा। विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतो विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत, काय सद्यस्थिती? नक्कीच खरं तर आपण बघू शकतो की विद्यापीठामध्ये जे आहे ते सर्व विद्यार्थी अगदी आक्रमक झाले आहेत। त्यामुळे बघू शकतो की विद्यापीठाची जी मुख्य इमारत आहे या मुख्य इमारतीच्या समोर सर्व विद्यार्थी आहेत ते सध्या ठिय्या मांडून बसले आहेत। तर या कुलगुरूंच्या विरोधात जी आहे ते जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सध्या विद्यार्थ्यांची झाली आहे। कॅरी ऑन हे जे आहे ते आंदोलन सध्या या ठिकाणी सुरू आहे। विद्यार्थ्यांनी आमच्या भवितव्याचा विचार करावा आणि याच्यावरती योग्य ती जी कारवाई आहे ती करावी अशी खरं तर मागणी होत आहे। गेली एक तासभरापासून जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाले सध्या पाहायला मिळत आहे। जे मुख्य इमारतीचं जे गेट आहे त्या गेटवरती खरं तर चढून हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता आतमध्ये आलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की कुलगुरूंनी खाली यावं आणि आमचं निवेदन जे आहे ते घ्यावं आणि त्याच्यावरती योग्य जो तोडगा काढावा अशी खरं तर त्यांच्याकडून मागणी होत आहे। आपण बघू शकतो की हे शेकडो विद्यार्थी जे आहेत ते सध्या पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये अगदी आक्रमक झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हे शिक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही आमचा हक्क मागतो अशी जी मागणी आहे ती त्यांच्याकडून होत आहे। कारण की आमचं जे भवितव्य आहे ते अंधारात आहे, आमचं वर्ष वाया जाऊ नये ही खरं तर ही त्यांची मागणी आहे। त्याच्यामुळं योग्य जी कारवाई आहे ते पुणे विद्यापीठाने घ्यावे, कुलगुरूंकडे ती मागणी होत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे जे विद्यार्थी आहेत त्यांचं ठिय्या आंदोलन सध्या या मुख्य इमारतीच्या समोर बसलेलं आहे। कॅरी ऑनच्या माध्यमातून खरं तर जो ग्रेस दिला जातो 10 मार्काचा जो ग्रेस असतो तो त्या ग्रेसची जी मागणी आहे ती सध्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। या सर्व मार्कामध्ये सुद्धा जो आहे तो सावळा गोंधळ जो आहे ते विद्यापीठाकडून होताना दिसत आहे। त्यांची एकच मागणी आहे की आमचं वर्ष वाया जाऊ नये आणि त्याच्या संदर्भात जे विद्यार्थी आहेत ते अगदी आक्रमक झाले सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। काही विद्यार्थी सुद्धा आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की नक्की त्यांची काय मागणी आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय की हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते अगदी आक्रमक झाले आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांचं खरं तर आपण संवाद साधूयात। ठिय्या आंदोलनासाठी खरं तर बसला आहेत, काय मागणी आहे, काय हे करताय? मागणी एकच आहे, कॅरी ऑन किंवा सप्लिमेंटरी किंवा री एक्झाम व्हावी, कारण की विद्यार्थ्यांचं वर्ष वाचावं हीच आमची इच्छा आहे सगळ्यांची। त्यासाठीच आम्ही एवढ्या संख्येने जमलो आहे। कुलगुरू खाली येत नाहीयेत कारण ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत। खरं तर तुम्ही गेट वरून चढून आतमध्ये आलात, काय पोलिसांकडून तुम्हाला रोखण्यात आलं, काय सांगण्यात आलेलं होतं? कुलगुरूंना आम्ही 10 मिनिटं वेळ दिला होता तरी पण ते आले नाहीत। त्यासाठी ते मुलं एकदम आक्रमक पवित्र घेऊन त्या आत आली। नक्कीच विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।